सचिन भैया घायाळ यांना देखील विनंती की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं। सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। मित्रांनो, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मनोजदादा जरांगे, तसेच देशमुख कुटुंबीय, सूर्यवंशी कुटुंबीय आणि पैठण शहरातील व ग्रामीण भागातून आलेले समस्त नागरिक बंधू आणि भगिनींनो, कशासाठी जमलोय आपण? ज्या ठिकाणी खून झालाय त्या खुनाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी लोकांना मोर्चे काढावे लागत आहे। सरकार अस्तित्वात नाहीये का आपल्या राज्यात? कशासाठी जमलोय आपण? ही विचार करण्याची वेळ आली आहे। म्हणजे लोकांना जे दिवसा ढवळ्या जे मुडदे पडतायत त्या पडलेल्या मुडद्यांच्या न्यायासाठी जर आपल्याला गावोगावी शहरोशहरी जर असे जर मोर्चे काढावे लागत असतील तर कुठल्या अधिकाराने, लोकशाही कुठल्या अधिकाराने हे लोक सत्तेत बसलेत? मित्रांनो, मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे, कृपया जे मस्साजोगचं जे प्रकरण झालंय याला कोणी जातीचा रंग देऊ नका। मान्य आहे की त्या ठिकाणी एक दलित सुरक्षा रक्षक त्याच्यावर हल्ला झाला, आपल्या गावातील कुठल्या एका दलित तरुणावर हल्ला होतोय म्हणून त्याने तिथल्या सरपंच आमच्या संतोष भैया देशमुखांना फोन केला। ते त्याच्या मदतीसाठी गेले आणि त्या ठिकाणी वाद झाल्यानंतर तो राग मनात ठेवून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली। परंतु मला या समाजाला विचारायचं आहे, या ठिकाणी जर संतोष भैया देशमुखच्या ऐवजी जर इतर कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, पंथाचा जर सरपंच त्या ठिकाणी असता आणि तो जर त्या माझ्या दलित बांधवाच्या मदतीसाठी त्यावेळेस जर धावला असता तर त्याची सुद्धा अशीच निर्गुण हत्या या लोकांनी केली असती। त्याचं कारण हे की अशा हत्यारांना जात, धर्म, पंथ असं काहीच नसतं, कारण कुठलीही जात, कुठलाही धर्म अशा पद्धतीची क्रूरता शिकवत नाही। त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेतनं आपल्याला या प्रकरणाकडे बघण्याची गरज आहे। त्यामुळे आपण माणूस म्हणून सगळ्यांनी या प्रकरणासाठी, या आरोपींना शिक्षा होण्यासाठी देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे माणुसकीच्या नात्यानं उभं राहण्याची गरज आहे, ना की कुठला समाज म्हणून। मित्रांनो, मला या सरकारला विचारायचं आहे, परभणीमध्ये ज्यावेळेस आमचा दलित बंधू सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली, त्याच्या मातेनं त्याचं नाव सोमनाथ ठेवलं, सोमनाथ। मला सरकारला विचारायचं आहे, सोमनाथ म्हणजे महादेवाचं रूप, मग सोमनाथ हा हिंदू होता की नव्हता? मग सरकार जर हिंदुत्ववादी विचाराचं आपण जर म्हणत असू तर मायबाप हो, अजून आपल्याला काय पुरावा पाहिजे त्याच्या हिंदुत्वाचा? त्याच्या आईनं, त्याच्या मातेनं त्याचं नाव सोमनाथ ठेवलं होतं, आता तरी त्याला न्याय द्या। मला सांगायचंय, आज अक्षरशः ज्यावेळेस विराज संतोष भैयांचा मुलगा तो 7वीला आहे, वैभवी ताई दिदी ती बिचारी नीटचं, मेडिकलचं, डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्याची तयारी करते। ज्या वयामध्ये त्यांना अभ्यास करायचा आहे, ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचंय, त्या वयामध्ये त्यांना आज आपल्या सगळ्यांच्या दारोदारी न्यायाची भीक मागण्यासाठी येते। हे सरकारचं खूप मोठं अपयश आहे। मित्रांनो, हे का घडलं? हे मोर्चे आता का काढावे लागत आहे? कारण सुरुवातीच्या काळामध्ये सरकारचा जो हलगर्जीपणा नडला, सरकारची भूमिका अतिशय संदिग्ध होती आणि आरोपींना पाठीशी घालण्याची होती, आणि त्यामुळे हा उद्रेक जो आहे ना तो चालू झाला। आणि या लहान लहान मुलांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असं रस्ती गावोगावी, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये स्वतःच्या न्यायासाठी जनतेच्या दरबारात यावं लागतंय। हे सरकारचं खूप मोठं अपयश आहे। मला सांगायचंय सरकारला, जर तुमची व्यवस्था जर या कुटुंबाला न्याय देऊ नाही शकली तर भविष्यात काय होईल हे मी तुम्हाला आज सांगतो।
जुन्या हिंदी पिक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे की एखादा हिरो असायचा, लहानपणी एखादा विलन त्याच्या वडिलांचा खून करायचा. तो छोटासा मुलगा, तो हिरो छोटासा मुलगा असायचा. त्यावेळेस तो हतबल असायचा. का? कारण तो छोटा असायचा. परंतु ज्यावेळेस तो मोठा होतो आणि ज्यावेळेस त्याला सगळं कळायला लागतं आणि ज्यावेळेस त्याच्यात ताकद येते, तर त्यावेळेस तो त्याचा बदला घेतो. अशा आरोपींना, अशा गुन्हेगारांना स्वतः तो गोळ्या घालतो. हा हिंदी पिक्चर मधला सिनेमा जो आहे, जर सरकारने जर न्याय नाही दिला तर या महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगतो, भविष्यामध्ये अशा घटना सुद्धा या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारने याबद्दल वेळीच जागरूक होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण सगळेजण या ठिकाणी राजकारण बाजूला सोडून या मंचावर उपस्थित आहोत, कारण या ठिकाणी माणुसकी हा धर्म जपण्यासाठी आपण सगळ्या जाती धर्माचे आलेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, असं होऊ नये की अन्याय करणारे पण सरकारमधलेच आणि आंदोलन करणारे पण सरकारमधलेच. असं होऊ नये. असं जर झालं तर तुमचं आमचं जाऊ द्या, या कुटुंबासोबत तो खूप मोठा अन्याय घडेल. असं होऊ नये. नाहीतर असं होईल की आम्ही चौकशा करतोय, आम्ही आरोपींना फासावर लटकवतोय. सध्या जनतेचा राग जो आहे तर तो खूप जास्त आहे आणि काही दिवसानंतर राग नॅचरली शांत होत असतो आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी जशा पाहिजे तशा पद्धतीने करून घेण्याचा प्रयत्न तसा करू नये, हे सरकारला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नाहीतर असं होईल की आम्ही हे करतोय ते करतोय. काजी कलीमुल्लांनी आपण खूप शेर सांगितले. मला पण एक सांगायचं आहे, सरकारला सांगायचं आहे कि उम्र भर गालिब आईना साफ करते रहा. उम्र भर गालिब आईना साफ करते रहा, लेकिन पता चला धूल तो चेहरे पर ही थी. त्यामुळे या ठिकाणी सगळे पॅरामीटर्स, या सरकारच्या बद्दल सगळे पॅरामीटर्स मॅच होतात. ज्यांची हत्या झाली ती हिंदू आहेत. सरकार तुमच्या ताब्यात आहेत. तुम्ही आता नाटकं करणं बंद करा. आणि राहिला विषय, आम्हाला राजकारणाचं घेणं देणं नाही या मंचावर, अजिबात नाही. आणि कुणी अजिबात राजकारण या मंचावरून करू नये, या मताचा सुद्धा मी आहे. कारण या ठिकाणी आपण माणुसकीच्या नात्याने या ठिकाणी सगळे जमलो आहेत. परंतु जर देशमुख कुटुंबियांना जर न्याय नाही मिळू शकला तर ती माणुसकीची हत्या घडेल. आणि लक्षात ठेवा, या पैठणमधील व सगळ्या नागरिकांनी, आज देशमुख कुटुंबीय आहे, उद्या कोणीही असू शकतं, लक्षात घ्या. त्यामुळे आपण सगळ्यांनी या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. मी या ठिकाणी आवाहन करतो की या आरोपींना फाशीची शिक्षा व्यतिरिक्त जन्मठेप वगैरे अशा भानगडीत सरकारने पडू नये. हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि 6 महिन्याच्या आतमध्ये या खटल्याचा निकाल लावून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा 6 महिन्याच्या आतमध्ये. धनंजय देशमुख, या ठिकाणी संतोष भैया देशमुख यांच्या वर्ष श्राद्धाच्या आतमध्ये या सगळ्यांना फाशीवर लटकावण्याची शपथ सरकारने घेतली पाहिजे. आणि यासाठी नुसतं हेच नाही, यासाठी सरकारला तयारी करावी लागेल. जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे सगळ्या टीम मधले आहेत ते सगळे निष्पक्षपातीपणाचे आणि चांगल्या कॅरेक्टरचे, ज्यांची माणुसकी जिवंत आहे वर्दीच्या आतमध्ये सुद्धा, अशा पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स या केसमध्ये इन्व्हॉल्व झाले पाहिजे. नंबर 2, सरकारी वकील जे आरोपी आणि सरकारची बाजू जे कोर्टामध्ये मांडतात, त्या ठिकाणचे सगळे सरकारी वकील सुद्धा ज्यांचं कॅरेक्टर चांगलं आहे, ज्यांची माणुसकी जिवंत आहे, ते कुठल्या जाती धर्माच्या पलीकडे विचार करणार आहेत, असे सरकारी वकील त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि नंबर 3, अजून सुद्धा मला म्हणायचं आहे, त्या ठिकाणी ज्या जज समोर हा खटला चालेल तो जज सुद्धा, आजकालच्या जमान्यामध्ये ही बोलण्याची वेळ आली हे पण चुकीचं आहे, परंतु तो जज सुद्धा निष्पक्षपातीपणाने न्याय देणारा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या सरकारने जर केल्या तरच या कुटुंबाला न्याय मिळेल, नाहीतर याचा भडका झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मी एका साखर कारखान्याचा चेअरमन आहे. माझ्यासोबत असंख्य वंजारी बांधव दररोज दिवस रात्र घाम गाळून काम करतात. पहाटे 4 वाजता उठतात, ऊस तोडीला जातात, संध्याकाळी बिचारे ऊस खाली करून स्वतःच्या कोप्यामध्ये झोपतात. त्यामुळे मला सांगायचंय की कुणा एका माणसाच्या कृत्यामुळे कुठल्याही गोरगरीब समाजाला बदनाम करू नका. ती पण आपली जात नाही. परंतु आपल्याला एकच गोष्ट म्हणायची आहे,
जर जे पण आका असतील, बोके असतील, काही पण, मला काही त्याच्याबद्दल जास्तही नाही, परंतु जर हे लोक जर थातूर मातूर गोष्टीमध्ये सुटले तर प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील जे पण आकाचे आका, त्यांचे बोके जे पण असतील ते मासतील या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे परळी हे जरी एक उदाहरण असलं तरी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्रामध्ये ही काही अराजकता चालली आहे तर ती अराजकता सरकारने संपवली पाहिजे. माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण शब्द दिलेला आहे, आपल्या शब्दावर सगळ्यांचा विश्वास आहे. आम्ही सुद्धा आपल्याकडून सगळेजण खूप अपेक्षा ठेवून आहोत. आपण निष्पक्षपातीप्रमाणे या सगळ्या प्रकरणाचा स्वतः लक्ष घालून डेली मॉनिटरिंग करून या सगळ्या प्रकरणाशी आपण तडाशी जाल आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पोलीस प्रशासनामध्ये आणि आपल्या गृह खात्यामध्ये जो विश्वास उडालेला आहे तो विश्वास पुन्हा एकदा आपण प्रस्थापित करताल अशी नाथ चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिन भैया. आपण म्हटल्याप्रमाणे की आपण जर एवढे जात जात करत बसलो तर प्रत्येक जातीचा एक तालुका, एक जिल्हा, एक वेगळा तालुका, एक जिल्हा या ठिकाणी निर्माण होईल. आणि राजकारणाबद्दल आपण बोललो तर राजकारणात काही लोक तोटा होतील म्हणून बोलत नसतात, तर काही लोक राजकारण मध्ये फायदा होईल यासाठी बोलत असतात. मात्र या सर्वात महत्वाची भूमिका ठरते ती सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य नागरिकांची. आणि सामान्य माणसाचे जे परिवर्तन करण्याची आणि न्याय मिळवून देण्याची क्षमता आहे ती फक्त सामान्य माणसातच आहे. त्यामुळे हा जो काही आक्रोश मोर्चा आहे हा कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या पंथांचा